नमस्कार मंडळी. विण दोघांतली ही तुटेनामध्ये आज आपल्याला बघायला भेटतंय की समर स्वानंदीला घेऊन चहाच्या टपरीवर येतो. त्यामध्ये समर बोलतो की चहा मागवायचा म्हणून 1 कप मागूयात. तेव्हा स्वानंदी बोलते की अहो तुमच्यासाठी चहा मागवायचा आहे. तेव्हा त्या दोघांमध्ये थोडंसं नोकझोकसारखं होत असतं मजाकमध्ये. तेव्हा समर एकतर हायफाय सोसायटीतला असल्यामुळे त्याला टपरीवरील चहा पिण्याची सवय नसते. तो फक्त स्वानंदीसाठी तिथे आलेला असतो. पण स्वानंदी त्याला घरी चालण्यासाठी आग्रह करते की अहो कशाला इथे, चला घरी, मी तुम्हाला घरी चहा बनवून देते. पण शेवटी दोघांमध्ये कटिंग चहावरून चर्चा होते. तेव्हा समर टपरीवाल्याला बोलतो की कटिंग चहा. तेव्हा स्वानंदी त्याचे हात वरती करते आणि बोलते की 2 कटिंग चहा. तेव्हा टपरीवाला दुकान बंद करून घरी निघण्याच्या तयारीत असतो, कारण त्याची बायकोही वाट बघत असते. यावर समर अगदी भावनिक होऊन त्याला विनंती करतो की समर बोलतो की घरी बायको वाट पाहते हे अगदी बरोबर आहे. माणसाने घरी गेलंच पाहिजे. पण माझ्या बायकोने माझ्यासाठी वटपौर्णिमेचा उपवास केला आहे, खूप काय केले. मी तिच्यासाठी साधा एक चहाही देऊ शकत नाही. प्लीज समजून घ्या. समरचं हे बोलणं ऐकून टपरीवाला चहा बनवायला तयार होतो. चहा बनवताना समर आपल्याला नेहमीच्या सवयीनुसार हायजीन नियम सांगायला लागतो. पातेले धुवून घ्या, बॉटलचं पाणी वापरा. यावर स्वानंदी त्याची गंमत करते की अहो राजवाडे, ती चहा पावडर उघडी आहे, ती गाळून घेऊया का? तेव्हा समर गंभीर होऊन म्हणतो की हे बघा स्वानंदी मॅडम, तुम्ही चेष्टा करू नका हो, पावसाळ्यात तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. चहा पिण्याची तेव्हा टपरीवाला चहा देतो, पण 1च कप शिल्लक असतो. शेवटी स्वानंदी आणि समर तो चहा नाही टपरीवाला चहा देतो आणि 1 कप शिल्लक असतो. तेव्हा समर बोलतो की तो तुम्ही पिऊन घ्या. तेव्हा स्वानंदी आणि समर चहा पित असतात. तर चहा पित असताना जेव्हा टपरीवाला चहा पित असतो तेव्हा तो चहा पिताना सुर असा आवाज काढून पितो, जे समरला अजिबात आवडत नाही. तो म्हणतो, शी, असं काय आवाज काढतायत? त्यावर स्वानंदी त्याला समजवते की कटिंग चहा अशीच पिण्यात खरी मज्जा असते. ती समरलाही तसा चहा पिण्याचा आग्रह करते. समरला लाज वाटते की लोक हसतील, पण स्वानंदी त्याला लहानपणीची आठवणी काढून मनमोकळेपणाने जगण्याचा सल्ला देते. शेवटी समरही स्वानंदीसोबत त्या चहाचा आणि त्या क्षणाचा मनापासून आनंद घेतो. इकडे मंदाकिनी जेव्हा स्वानंदीच्या बाबांना गोळ्या द्यायला जाते आणि त्यांची विचारपूस करते, तेव्हा बाबा तिचा हात झटकतात. ते स्पष्ट सांगतात, तू मला इथून पुढे गोळ्या द्यायच्या नाही, मी घेईन. मंदाकिनी तेव्हा विचारते की तुमचा राग अजून अजून गेला नाही का? आणि आणि सांगा ना बरं, असं का तुम्ही असे वागले म्हणूनच मी तशी बोलली ना. तुम्ही काय तर म्हणे पैशासाठी मुलीला विकले, असं बोलतात का? असं करणार का? असं केलं का? मी माझ्या मुलीला विकेल का? तेव्हा बाबा मंदाकिनीवर चिडतात आणि म्हणतात की पुढच्या जन्मात जर हीच बायको मिळणार असेल ना, तर देवा मला हा जन्मच नको. ते मंदाकिनीला तिची चूक दाखवून देतात की तिने समरची तुलना अंशुमनशी कशी केली. बाबा समरची बाजू घेत म्हणतात, समररावांनी आपल्या कुटुंबाची इज्जत राखण्यासाठी खूप काही केले, पण अंशुमनने स्वतःची नाचक्की टाळण्यासाठी आपल्या कुटुंबाचा वापर केला आहे आणि आपल्या सूशी लग्न केलं आहे. कळतंय का तुला? मंदाकिनी यावर पांघरून घालण्याचा प्रयत्न करते आणि बोलते की ते दोघं भाऊच आहेत ना, भावांमध्ये कशाला एवढं? यावर बाबा तिला महाभारताची आठवण करून देतात आणि बोलतात की कौरव आणि पांडव पण भाऊच होते ना, मग काय झालं? शेवटी बाबा तिला बोलतात की प्लीज तू इथून चालती हो, मला एकट्याला राहू दे. तेव्हा मंदाकिनी चालली जाते आणि बाबा मग आराम करतात. आता रात्री समर आपल्या खोलीत विखुरलेले गुलाबाच्या पाकळ्या स्वतः उचलत असतो. स्वानंदी त्याला अडवते, पण समर अत्यंत प्रेमाने तिला म्हणतो, स्वानंदी मॅडम, इथून पुढे मी तुमच्यासमोर नेहमी झुकणार आहे आणि नवऱ्याने बायकोसमोर झुकायला हवं. यावर स्वानंदी त्याला खूप प्रगल्भ उत्तर देते. ती म्हणते, कधी कधी बायको जर एखाद्या संकटात असेल तर नवऱ्याने तिच्या समोर ताठ माने उभं राहायलाच हवं. तेव्हा यानंतरही स्वानंदी विखुरलेल्या फुलांचा एक सुंदर उपयोग करते. ती काही पाकळ्या बागेतील झाडांसाठी खत म्हणून बाजूला ठेवते आणि एक खास गुलाबाचं फूल ती या दिवसाची आठवण म्हणून आपल्या नोटबुकमध्ये जपून ठेवते. दोघेही एकमेकांकडे बघून गोड स्माईल करतात. तेव्हा समर बोलतो की उद्या ऑफिसला जायचे असल्यामुळे समर स्वानंदीला गुड नाईट स्लीप टाईट म्हणतो. तो अजूनही सोफ्यावर आणि स्वानंदी बेडवर झोपत असते, पण झोपताना दोघांमधील केमिस्ट्री उघडपणे दिसते. समर जेव्हा स्वानंदीकडे एकटक बघत असतो तेव्हा ती विचारते, काय बघतायत? समर म्हणतो, असं तुमच्याकडे बघत बघत झोपावं असं वाटतं. यावर स्वानंदीही बोलते अगदी प्रेमाने, मलाही बघत बघत झोपायचे. आणि दोघेही झोपी जातात. मध्यरात्री अचानक स्वानंदीला जाग येते आणि सोफ्यावर समर नसलेला पाहून ती दचकते. ती शोधत शोधत खाली हॉलमध्ये येते. तेव्हा तिला आजीच्या खोलीतून आवाज येतो,
दरवाजा उघडून पाहते तर समर आणि आजी दोघं एकाच पांघरुणात गुपचूप बसून मध्यरात्री फुटबॉलची मॅच पाहत असतात. स्वानंदीने अंगे हात पकडल्यावर समर तिची बाजू काढताना बालिश कारणं देतो. मला आवाज आला म्हणून बाहेर आलो, तर आजी एकटीच मॅच पाहत होती. म्हटलं बिचारीला कंपनी द्यावी. यावर आजी समरची बाजू घेत अत्यंत विनोदी पद्धतीने म्हणते, एवढ्या रात्रीचं मुलं खेळतायत, मग कोण नीट खेळते हे बघायला नको. आजी आणि समरची हे कॉमेडी उत्तर ऐकून स्वानंदीला हसू आवरत नाही. ती म्हणते, म्हणजे आत्ता पुढचे काही दिवस हेच रुटीन चालणार आहे. मग स्वानंदी समरला उद्याच्या ऑफिसची आणि रात्रभर जागरण केल्यामुळे होणाऱ्या ॲसिडिटीची आठवण करून देते. पण समर लहान मुलासारखा हट्टीपणा करत म्हणतो, काही होत नाही, फुटबॉलची मॅच आणि मी सोडत नाही. तेवढ्या टी व्हीवर गोल होतो आणि समर आनंदाने ओरडतो. त्याचवेळी आनंदचा फोन येतो आणि दोघेही मॅचबद्दल उत्साहाने बोलायला लागतात. समर अगदी हक्काने, काय निकिता डार्लिंग, पण मॅच बघते का, दे फोन तिच्याकडे, असं म्हणून गप्पा मारतो. हे सगळं पाहून आजी स्वानंदीला जवळ बोलावून घेते आणि म्हणते, बघितलंस ना कसा लहान मुलासारखा उड्या मारतोय. स्वानंदी जेव्हा आजीला म्हणते की आणि तुम्ही लहान मुलीसारख्या करतायत, तेव्हा आजी तिलाही आपल्यात सामील करून घेते आणि म्हणते, तू पण माझ्यासारखी लहान मुलगी हो की मग, आणि मॅच बघ, तू पण बघ, चल आमच्यामध्ये सामील हो. फोन ठेवल्यावर समर अगदी लाडत स्वानंदीला म्हणतो, स्वानंदी मॅडम प्लीज एक चहा. आजीसुद्धा लगेच स्वतःसाठी, मलाही एवढासा थोडंसं चालेल, असं म्हणून चहा मागते. समर जेव्हा तिला म्हणतो, अगं आजी तुला पण, तेव्हा आजी बोलते की आता काय फुटबॉलची मॅच आहे ना. तेव्हा समर बोलतो की अगं त्या देवाला तरी घाबर रात्रीच्या चहासाठी म्हणजे. तेव्हा आजी चहासाठी फुटबॉलच्या मॅचचं कारण देते. हा गोड आणि मजेशीर संवाद पाहत स्वानंदी खूप खुश होते आणि खूप खुश होत त्या दोघांकडे एकदम डोळे भरून बघत असते. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो. चला तर मग प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं, समर आणि आजीची ही फुटबॉल गँग आवडली का? कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच रोजच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.